Today we are going to see the lesson number 19 constituents of food. कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड हे चॅप्टर आज आपल्याला बघायचं आहे. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक आणि फूड म्हणजे अन्न. म्हणजे अन्नामध्ये कोणकोणते घटक असतात हे आज आपल्याला बघायचं आहे. जनरली आपल्याला माहीतच आहे की अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात. त्यापासून आपल्याला विटॅमिन्स मिळतात आणि मिनरल्स देखील मिळतात. तर चला आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन्ड बाय डाएट? फॉर व्हॉट पर्पज डू वी नीड फूड? आपल्याला फूडची कशासाठी आवश्यकता असते? तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून मिळत असते? तर ही एनर्जी आपल्याला या फूड स्टफ्सपासून मिळत असते. फूड स्टफमध्ये वेगवेगळे घटक असतात. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत. यांच्यामधून आपल्याला काय होतं? आपल्याला एनर्जी मिळत असते. यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला त्यापासून काय मिळत असतं? एनर्जी मिळत असते. व्हॉट आर द डिफरंट टेस्टेस दॅट फूड स्टफ हॅव? टेस्ट बघा, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ खातो. फॉर एक्झाम्पल असेल शुगरची चव कशी असते? स्वीट. कारल्याची चव कशी असते? कडू. त्याच्यानंतर आहेत लेमन म्हणजे लिंबू खाल्ल्यावर आपल्याला आंबट चव लागते. तसेच वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला वेगवेगळी चव लागते. सो दीज आर द टेस्ट दॅट फूड स्टफ हॅव. हाऊ डू वी एक्सपिरियन्स दिस टेस्ट? बघा, आपण ते टेस्ट कशी एक्सपिरियन्स केली हे आपण बघतो. नेक्स्ट, you have learned that foodstuff have constituents that are useful to us in different ways. Let us learn some more about the constituent of the food. चला आपण आता बघूया, मोर डिटेलमध्ये बघूया की कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड्स कोणकोणते आहेत. सो फर्स्ट कॉन्स्टिट्युएंट आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, सो कार्बोहायड्रेट आपण आता बघूया. याला कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये कर्बोदके असं म्हणतात. ओके, मटेरियल अ पीस ऑफ पोटॅटो, टिंक्चर ऑफ आयोडीन, अ ड्रॉपर. हे आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे. काय? एक बटाट्याचा तुकडा घ्यायचा आहे, टिंकल्चर ऑफ आयोडीन घ्यायचं आहे आणि एक ड्रॉपर घ्यायचं आहे. ओके, प्रोसिजर काय करायची आहे? ॲड सम वॉटर टू टिंकल्चर of iodine to dilute it. Using a dropper, put a few drops of it on the piece of potato and observe. बघा, इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मटेरियल्स घ्यायचे आहेत. पहिले मटेरियल काय आहे? एक पीस ऑफ पोटॅटो, तुकडा घ्यायचा आहे पोटॅटोचा, बटाट्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि टिंकल्चर ऑफ आयोडीन हे घ्यायचं आहे आपल्याला. ओके, सो आपण आता बघूया की फर्स्ट ऑफ ऑल बघा, इथे आपण एक बटाट्याचा तुकडा घेतलेला आहे. दिस इज ए पीस ऑफ पोटॅटो. आणि काय करणार आहोत आपण? जे आपण टिंकल्चर ऑफ आयोडीन बनवलेलं आहे याचा एक ड्रॉप आपण या पोटॅटोच्या तुकड्यावर टाकणार आहे. या पोटॅटोच्या तुकड्यावर टाकल्यामुळे काय होतं आहे बघा की इथे ब्लॅकिश ब्ल्यू कलर निर्माण होतोय. लुक ॲट हिअर, दिस इज अ ब्लॅकिश ब्ल्यू कलर. ब्लॅकिश ब्ल्यू कलर काय होतोय? निर्माण होतोय इथे, ब्लॅकिश ब्ल्यू कलर. ओके, सो लुक ॲट हिअर. सो हा ब्लॅकिश ब्ल्यू कलर का आला असेल बरं? कारण ह्या पोटॅटोमध्ये काय प्रेझेंट असतं? स्टार्च काय आहे? एक प्रकारचं कार्बोहायड्रेट्स आहे. ओके, सो ह्या स्टारची या आयोडीन बरोबर रिॲक्शन झाल्यावर कोणता कलर तयार होत असतो? तर ब्लॅकिश ब्ल्यू कलर तयार होतो. ओके, अँड दॅट्स वाय तो ब्लॅकिश ब्ल्यू कलर तिथे आलेला आहे. याचा अर्थ काय? की तिथे स्टार्च प्रेझेंट आहे. ओके, सो या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला कळलं की काय? की स्टार्च हा
कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे. स्टार्च. स्टार्च टर्न्स ब्लॅकिश ब्लू वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ आयोडीन. जेव्हा स्टार्च आयोडीनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, संपर्कात येतो, किंवा जेव्हा स्टार्च आणि आयोडीनची रिॲक्शन होते तेव्हा काय तयार होतं? ब्लॅकिश ब्लू कलर तयार होत असतो. सो वी कॅन इन्फर दॅट देअर इज अ स्टार्च इन पोटॅटो. सो आपण आता असं म्हणू शकतो की ब्लॅकिश ब्लू कलर आल्यामुळे की पोटॅटोमध्ये काय प्रेझेंट असतं? स्टार्च प्रेझेंट असतो. सॅगो अँड स्वीट पोटॅटो ऑल्सो कंटेन्स स्टार्च. सॅगो म्हणजे साबुदाणा आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं. यांच्यामध्ये देखील काय असतं? स्टार्च प्रेझेंट असतो. सेरल्स लाईक ज्वार, बाजरी, व्हीट अँड राईस कंटेन अ लॉट्स ऑफ स्टार्च वी ऑप्टेन. ओके, बघा अजून कोणकोणते घटक आहेत आपल्याकडे? आपल्याकडे स्टार्च कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे? पोटॅटोमध्ये स्टार्च प्रेझेंट आहे. सॅगो, स्वीट पोटॅटो, ज्वार, बाजरा, व्हीट, राईस ह्या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये काय प्रेझेंट आहे? स्टार्च प्रेझेंट आहे. बघा, वी ऑप्टेन फ्लोअर फ्रॉम दिस ग्रेन्स. या ग्रेन्सपासून म्हणजे ज्वार, बाजरी, त्यानंतर व्हीट अँड राईस यांच्यापासून आपल्याला काय मिळतं? फ्लोअर मिळतं, पीठ मिळतं. दीज ग्रेन्स फॉर्म आवर स्टेपल डाएट. याच्यापासून आपल्याला काय मिळतं? स्टेपल डाएट मिळतं. वी गेट एनर्जी फ्रॉम स्टार्ची फूड. या स्टार्ची फूडपासून आपल्याला काय मिळतं? एनर्जी मिळते. Our body uses this energy for different kind of work. This energy also keeps the body suitably warm. याच्यामुळे काय होतंय? आपल्याला एनर्जी मिळते आणि एनर्जीमुळे आपलं शरीर कसं राहतं? गरम असतं. बघा, स्टारपासून कशापासून मिळतं? आपल्याला शुगरपासून मिळतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होत असते? एनर्जी क्रिएट होत असते. When the starchy food we eat are digested, sugar are formed. बघा, जेव्हा हे स्टार्ची फूड डायजेस्ट होतं, खाल्ल्यानंतर पचल्यानंतर काय तयार होत असते? शुगर तयार होत असते. These sugar burns slowly in all part of our body, releasing energy. ही जी शुगर आहे, ही शुगर डायजेस्ट झाले. इथे बर्न म्हणजे जळणे असं डायरेक्टली अर्थ नाही घ्यायचा. बर्न मीन्स काय? डायजेस्टेड. जेव्हा ते पचतं, शरीरामध्ये पचल्यानंतर काय होतं की ती जी शुगर असते ही ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी, आपल्या शरीराच्या पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण अवयवांपर्यंत, ऑल ऑर्गन्सपर्यंत काय केले जाते? ही शुगर पोचवली जाते आणि त्याच्यामुळे काय होते? एनर्जी रिलीज होत असते. ओके, सो इन अदर वर्ड्स, sugar formed by the digestion of starch acts as a fuel for our body. म्हणजेच काय की शुगर आपल्या शरीरामध्ये फ्युएलसारखं काम करते. जसं एखादी बाईक असते, बाईकमध्ये आपण पेट्रोल टाकतो. पेट्रोल काय झालं? एक फ्युएल झालं, इंधन झालं. आणि ते फ्युएल टाकल्यामुळे काय होतं? ती गाडी रन होते. त्या फ्युएलचं बर्न झाल्यामुळे काय होते? एनर्जी क्रिएट होते आणि ते एनर्जीमुळे ती काय होत असते? बाईक पळत असते. तसंच आपलं शरीर देखील एखाद्या फ्युएलवर चालत असतं. म्हणजे त्या फ्युएलपासून आपल्या शरीराला काय मिळत असते? एनर्जी मिळत असते. ओके, सो ही एनर्जी आपल्याला मग कोणापासून मिळते? स्टार्चपासून मिळते. ओके, बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी फील हंग्री इन विंटर दॅन वी डू इन समर? बघा, काय प्रश्न विचारला आहे की आपल्याला विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये खूप भूक लागते ॲज कम्पेअर्ड टू समरपेक्षा हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्त भूक का लागते? सिम्पल आहे. हिवाळ्यामध्ये कसं असतं? बाहेरचं वातावरण थंड असतं, त्यामुळे आपल्या शरीराला जास्त हीट निर्माण व्हावी म्हणून काय केलं जातं? जास्त प्रमाणावर एनर्जी तयार केली जाते. मग जास्त एनर्जी तयार करण्यासाठी जास्त फूड स्टॉप लागतील. सो आपण अन्न मोठ्या प्रमाणावर किंवा जास्त प्रमाणावर खातो.
त्या मानाने हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्ण ठेवायच्याऐवजी थंड ठेवण्याची गरज असते. त्यामुळे अन्नपदार्थाची जास्त गरज पडत नाही, कारण की कमी एनर्जीची आवश्यकता असते आपल्या शरीराला. कॅन यू टेल what substances do we use to give our food a sweet taste? बघा, आपल्या फूडला स्वीट टेस्ट येण्यासाठी, गोड चव येण्यासाठी आपण काय यूज करतो? सो आपण काय यूज करत असतो? शुगर टाकली की त्याच्यापासून आपल्याला काय होते? स्वीट टेस्ट येते. आता ही शुगर कोणापासून मिळते? जॅगरी, टेबल शुगर, ह्याच्यापासून आपल्याला काय मिळते? Of the foods that we eat raw, which ones are sweet? बघा, आपण जे डायरेक्टली खातो असे कोणते पदार्थ आहेत की जे खूप स्वीट आहे? फॉर एक्झाम्पल शुगर केन आहे. रॉ मटेरियल विचारले त्यांनी. शुगर आणि जॅगरी हे आपण तयार करतो. ओके, सो रॉ मटेरियल कोणकोणतं आहे? वेगवेगळे शुगर केन आहे, ॲपल आहे, हनी आहे, असे वेगवेगळे पदार्थ आहे. ऑल फ्रूट्स येतील, बनाना वगैरे, चिकू, हे काय आहेत? याच्यापासून आपल्याला स्वीट टेस्ट मिळत असते. बघा, शुगर. आता आपल्याला काय बघायचं आहे? सेकंड कार्बोहायड्रेट बघायचं आहे. फर्स्ट कार्बोहायड्रेट आपण कंप्लीट केलं आहे. फर्स्ट कार्बोहायड्रेट कोणता आहे मग? फर्स्ट कार्बोहायड्रेट इज अवर स्टार्च. नाव सेकंड, शुगर. Foodstuffs that taste sweet contain different kinds of sugar. For example, we can obtain jaggery and table sugar from sugarcane. बघा, आता स्वीट टेस्ट येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची शुगर्स वापरत असतो. कोणकोणते एक्झाम्पल आहे? आपण त्यासाठी वापरतो जॅगरी वापरतो, टेबल शुगर. जॅगरी म्हणजे गूळ, टेबल शुगर म्हणजे साखर. आणि जॅगरी आणि टेबल शुगर म्हणजे शुगर आपल्याला कुठून मिळते? शुगर केनपासून मिळते. बिकॉज इट कंटेन्स अ शुगर कॉल्ड सुक्रोज. हे बघा, याच्यामध्ये काय असतं? शुगर असतं जॅगरी आणि टेबल शुगरमध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सुक्रोज असं म्हणतो. राईप फ्रूट्स लाईक मँगो, बनाना, चिकूज अँड ऑल्सो हनी अँड मिल्क also contain various kinds of sugar. बघा, जसं शुगर केनमध्ये सुक्रोज सापडतं, तसंच राईप फ्रूट्स म्हणजे पिकलेली फळं, फॉर एक्झाम्पल मँगो असेल, बनाना असेल, चिकू असेल, हनी असेल, मिल्क असेल, ह्यांच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? शुगर असतात. ओके, जसं शुगर केनमध्ये सुक्रोज असतो. दे टू गिव अस एनर्जी, आणि ह्यांच्यापासून देखील आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळत असते. ओके, सो कळलं. मग सेकंड आपण बघितलं शुगर आपल्याला कोणापासून मिळत असेल? शुगर म्हणजे सुक्रोज आपल्याला कोणापासून मिळत असते? शुगर असेल, चिकू, रिपन फ्रूट्स, मँगो, बनाना, हनी, मिल्क इत्यादीपासून आपल्याला काय मिळत असतं? शुगर मिळत असतं. नेक्स्ट, फायबर. When grain like jowar, wheat is ground into flour, the particles in flour are not all alike. बघा, जेव्हा आपण जे ज्वारी असतात किंवा गहू असते हे आपण दळतो. ग्राउंड, फ्लोअर म्हणजे काय? पीठ तयार करणे. ह्यांच्यापासून आपण जेव्हा पीठ तयार करतो तेव्हा काय होतं? पार्टिकल्स तयार होतात, त्याचे बारीक 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 पार्टिकल्स होतात. पण हे सगळे पार्टिकल्स सेम असतात का? नाही. तर ते कसे असतात? काही पार्टिकल्स जाड असतात, काही पार्टिकल्स बारीक असतात. ओके, व्हेन फ्लोअर इज सिफ्टेड वी फाइंड द लार्जर पार्टिकल्स लेफ्ट बिहाइंड ऑन द सीव. जेव्हा आपण चाळणीने ते चाळतो, चाळल्यानंतर काय होतं की लार्जर पार्टिकल्स चाळणीवर शिल्लक राहतात. दीज पार्टिकल्स आर फाईन पीसेस ऑफ द स्किन और ब्रॅन ऑफ ग्रेन. ब्रॅन म्हणजे काय? कोंडा. ओके, सो हे जे पार्टिकल्स आहेत हे जे जाड पार्टिकल्स आहे हे काय असतात की जे धान्य असतं ते धान्याचा वरची स्किन असते. ह्या स्किनपासून आपण काय, ह्या स्किनला दळल्यामुळे काय होतं? त्याचे जाड जाड पार्टिकल्स शिल्लक राहतात.
Fruits and vegetables, especially their skins, whole grains, and pulses, are all source of fiber in food. बघा, फूडमध्ये फायबरचे सोर्सेस कोणकोणते आहेत, स्रोत कोणते आहेत, म्हणजे आपल्याला फायबर्स कोणापासून मिळतं, तर फर्स्ट ऑफ ऑल फ्रूट्सपासून मिळतं, व्हेजिटेबल्सपासून मिळतं, त्यांच्या स्किनपासून, कातडीपासून. ओके, म्हणजे फ्रूट्सची जी वरची कातडी असते, ॲपलची रेड रेड कलरची कातडी असेल, ओके, स्किन असेल, त्यांच्यामधून आपल्याला काय मिळत असतं, फायबर्स मिळत असतं. ओके, इफ अवर फूड डज नॉट कंटेन इनफ फायबर इट कॅन बी लेड टू कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, बद्धकोष्ठता, म्हणजे टॉयलेटला जायला त्रास होणे, म्हणजे आपल्याला प्रॉपर शी न होणे. ओके, हे कशामुळे होतं, फायबरच्या कमतरतेमुळे. अप टू नाऊ वी हॅव लर्न अबाउट 3 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन अवर फूड. ओके, आपण आता 3 प्रकारचे टाईप्स बघितलेले आहेत कार्बोहायड्रेटचे, जे फूडमध्ये प्रेझेंट असतात. कोण येते, स्टार्च आहे, शुगर आहे आणि फायबर आहे. दीज सबस्टन्सेस आर टुगेदर कॉल्ड कार्बोहायड्रेट. या सबस्टन्सेसला काय म्हणतात, कार्बोहायड्रेट असं म्हणतात. द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ कार्बोहायड्रेट इज टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. या कार्बोहायड्रेटचा मेन इम्पॉर्टंट रोल काय आहे बॉडीमध्ये, की शरीराला एनर्जी, बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करणे, एनर्जी सप्लाय करण्याचं मेन काम कोण करत असतात, कार्बोहायड्रेट्स करत असतात. Okay, so look at here, carbohydrate, there are 3 types of carbohydrate. First one is starch, second one is sugar, and third one is fiber. Now use your brain power. Threads get stuck between the teeth when you eat certain types of mangoes. Which kind of carbohydrates are they? बघा, आपण जेव्हा मँगो खातो किंवा वेगवेगळे ॲपल्स किंवा फ्रूट्स खात असतो, तेव्हा एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर, म्हणजे असं धाग्यासारखं काही आपल्या दातांमध्ये अडकतं. मग ते कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत, विचार करा जरा. ते स्टार्च आहेत का, ते शुगर आहेत, की ते फायबर आहेत? तर ते काय आहे, फायबर्स आहेत. ओके, कळलं मग तुम्हाला कार्बोहायड्रेट्स. ओके, नाऊ ट्राय दिस. बघू, आपल्याला एक प्रयोग करायचा. काय आहे तो प्रयोग, मटेरियल कोणतं लागणार आहे त्यासाठी, 2 शीट्स ऑफ व्हाईट पेपर, अ प्रिंटेड पेज, अ लिटल कुकिंग ऑइल. बघा, शीट ऑफ व्हाईट पेपर घ्यायचं आहे, एक प्रिंटेड पेज घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घ्यायचं आहे, जेवणासाठी जे लागतं ते. प्रोसिजर बघा, काय प्रोसिजर, रब अ लिटल ऑइल ऑन वन ऑफ द व्हाईट शीट. बघा, थोडंसं ऑइल घ्यायचं आहे आणि ते ऑइल काय करायचं आहे, एका व्हाईट शीटवर रब करायचं आहे, लावायचं आहे. काय होईल बघू. नाऊ प्लेस द शीट ऑन द प्रिंटेड पेज. आता ते जे व्हाईट शीट आहे ते कशावर ठेवा, प्रिंटेड पेजवर ठेवा. वन बाय वन अँड ट्राय टू रीड द मॅटर थ्रू इच शीट. बघा, आता ते एकमेकांवर ठेवल्यावर त्या प्रिंटेड शीटवरचा जो मजकूर आहे, मॅटर आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. वाचता येईल का? बघा, व्हॉट डू यू फाइंड, you cannot read the matter through the ordinary sheet, but you can see through the oiled sheet of paper. The oil makes the paper translucent. बघा, काय होतं, ज्या वेळेस आपण त्या एका पेपरला, व्हाईट पेपरला ऑइल लावलं, ऑइल लावल्यानंतर प्रिंटेड पेजवर ठेवलं, तर आपल्याला काय होतं, की जो प्रिंटेड पेज आहे ते आपल्याला वाचता येत नाही, परंतु आपल्याला त्यातलं ते आरपार दिसतं. मग तेलामुळे काय होतं, की पेपर कसा होतो, ट्रान्सलुसंट होतो. ओके, आता आपल्याला बघायचं आहे फॅट्स. ऑइल इज ए फॅटी सबस्टन्स. ऑइल काय आहे, एक फॅटी सबस्टन्स आहे, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात, फॅट्स मिळतात. पेपर बिकम्स ट्रान्सलुसंट when a fatty substance is applied to it. बघा, ऑइल कसं आहे,
ऑइलमुळे पेपर कसा झाला होता, ट्रान्सलुसंट म्हणजे काय, अर्धपारदर्शक, म्हणजे त्याच्यामध्ये अर्ध आपल्याला काय दिसत होतं, आरपार दिसत होतं. वेन अ फॅटी सबस्टन्स इज अप्लाइड टू इट, जेव्हा आपण फॅटी सबस्टन्स म्हणजे ऑइल अप्लाय केलं होतं तेव्हा ते आपल्याला कसं दिसत होतं, ट्रान्सलुसंट दिसत होतं. ओके. पेपर बिकमिंग ट्रान्सलुसंट इज ए साइन ऑफ द प्रेझन्स ऑफ फॅट्स इन द फूड स्टफ केप्ट ऑन इट. ओके. पुढे, फॅट्स इन आवर फूड ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी टू आवर बॉडी. फॅटसुद्धा काय करतात, आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करतात. फक्त एक गोष्ट एवढं आहे, कार्बोहायड्रेट जे आहेत हे आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतात, परंतु फॅट्स जे आहेत हे आपल्याला त्या मानाने थोड्या उशिरा प्रमाणात एनर्जी प्रोव्हाइड करतात, परंतु कार्बोहायड्रेट्सपेक्षा आपल्याला फॅट्सपासून खूप जास्त एनर्जी मिळते. दे गिव्ह ट्वाईस ॲज मच ॲज द एनर्जी ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटपेक्षा दुप्पट एनर्जी आपल्याला कोणापासून मिळत असते, फॅट्सपासून मिळत असते. 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यावर आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. बघा, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यावर आपल्याला किती एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरी. तेच जर आपण 1 ग्रॅम ऑफ फॅट खाल्लं तर आपल्याला किती एनर्जी मिळत असते, 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. बघा, म्हणजे इथे 4 किलो कॅलरी, इकडे 9 किलो कॅलरी, म्हणजे जवळजवळ दुप्पट एनर्जी आपल्याला याच्यापासून काय होत असते, मिळत असते. ओके. सो नेक्स्ट, बट वी इन्क्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दिस कॉन्स्टिट्युएंट इन अवर डाएट. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण ऑइलचा खूप थोड्या प्रमाणात वापर करत असतो, की जास्त, कारण ऑलरेडी कार्बोहायड्रेट्सपेक्षा दुप्पट एनर्जी किंवा दुप्पट एनर्जी आपल्याला कोणापासून मिळत असते, तर फॅट्सपासून मिळत असते, म्हणून आपण फॅट्स कमी प्रमाणात खातो. क्रीम, बटर, घी, ऑइल आर एक्झाम्पल्स ऑफ फॅट. नट्स, मीठ, एग, योक ऑल्सो कंटेन फॅट. बघा, फॅट्सचे सोर्सेस कोण आहेत, कोणापासून आपल्याला फॅट्स मिळतं, तर क्रीमपासून फॅट मिळतं, बटरपासून, क्रीम म्हणजे मलाई, बटर, ओके, घी, तूप, ऑइल, तेल इत्यादीपासून आपल्याला काय मिळत असतं, फॅट्स मिळत असतं. तसेच नट्स म्हणजे शेंगदाणे असतील, त्याच्यानंतर काजू, बदाम यासारखे पदार्थ, मीठ म्हणजे चिकन, मटन, अंडे याच्यापासून देखील आपल्याला काय मिळत असतं, फॅट्स मिळत असतं. द फॅट्स वी ईट गेट स्टोअर्ड इन अवर बॉडी. जे फॅट आपण खातो ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर केलं जातं, साठवून ठेवलं जातं. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाईम द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोअर्ड फॅट. बघा, हे फॅट काय केलं जातं, आपल्या शरीरामध्ये स्टोअर करून ठेवले जातात. जेव्हा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स अवेलेबल नसतील, फॉर एक्झाम्पल ज्या दिवशी आपला उपवास असेल त्या दिवशी काय होतं, हे जे स्टोअर केलेलं फॅट्स आहे हे काय केलं जातं, पुन्हा रिस्टोअर केलं जातं आणि त्याच्यापासून एनर्जी मिळवली जाते. देअर इज अ लेयर ऑफ फॅट अंडर अवर स्किन. आपल्या स्किनच्या खाली, कातडीच्या खाली काय असते, फॅट स्टोअर करून ठेवलेलं असतं. इट गिव्स शेप टू द बॉडी अँड लाईक अ ब्लँकेट ऑल्सो प्रिव्हेंट लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉडी. बघा, मेन रोल काय आहे फॅटचा, की एक लेयर असते आपल्या स्किनच्या खाली, एक लेयर असते आणि ती लेयर काय करते, आपल्या बॉडीला शेप देण्याचं काम करते. तसेच काय करते, हीट लॉस होण्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करते, आपल्या शरीरामधली हीट लॉस होऊ देत नाही. ओके, कळलं. बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी सबस्टन्स आपल्याला दाखवलेले आहेत. इकडे घी दिसतंय, इथे एग्स दिसत आहेत, इथे नट्स आहेत, बदाम आहेत, इकडे शेंगदाणे आहेत, ऑइल, इथे बटर दिसतंय. सो
These are the sources of fat. हे काय आहेत? Sources of fat आहे. Can you tell? सांगा बरं. Why are boxes of fragile articles like TV, refrigerator, light bulbs, glasses, mirrors packed with co-regulated cupboards, थर्माकोल, बबल रॅप? बघा काय प्रश्न विचारले की जे नाजूक वस्तू असतात आपल्या घरातल्या, फॉर एक्झाम्पल टी व्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, लाईट बल्ब्स असतील, ग्लासेस असतील आणि मिरर वगैरे, आरसे वगैरे हे पॅक केलेले असतात बघा. कशामध्ये? थर्माकोल किंवा एक बबल रॅप असतो. बबल असे त्याच्यामध्ये आपण ते पॅक केलेले असतात. का ते का पॅक केलेले असतात? कारण ते ज्या वस्तू नाजूक वस्तू आहेत ह्या जर पडल्या कदाचित तर त्या फुटू नयेत, त्यांचं संरक्षण व्हावं, प्रोटेक्शन व्हावं, यासाठी म्हणून ते काय केलेले असतात? पॅक केलेले असतात. ओके. द कार्डबोर्ड, थर्माकोल और बबल wrap protect the fragile articles. बघा हे जे कार्डबोर्ड्स असतात, थर्माकोल असतात किंवा बबल रॅप असतं, हे काय करतात? आपल्या आर्टिकल्सला काय करत असतात? नाजूक आर्टिकल्सला, फ्रॅजाईल आर्टिकल्सला काय करत असतात? प्रोटेक्ट करत असतात. इवन वेन द बॉक्सेस शेक, फॉल और गेट हिट, द आर्टिकल इनसाइड आर नॉट डॅमेज्ड. बघा जरी हे बॉक्सेस हलले किंवा पडले किंवा त्यांना एखाद्या वस्तूने धडकलं तरीसुद्धा ते आर्टिकल्स काय होत नाहीत? डॅमेज होत नाही. सिमिलरली द लेयर ऑफ फॅट इन आवर बॉडी प्रोटेक्ट्स आवर इंटरनल ऑर्गन. याच पद्धतीने जे फॅट्स आहेत हे काय करतात? आपल्या बॉडीला इंटरनली काय करतात? प्रोटेक्ट करत असतात. आपल्या हाताला जर कुठे धक्का लागला किंवा आपल्या बॉडीला कुठे धक्का लागला तर हे फॅट काय करतात? तो धक्का ॲब्सॉर्ब करून घेतात, शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या ऑर्गन्सला कोणताही धोका पोचत नाही. An injury from outside does not at once cause damage to our bones or other internal organs. बघा समजा आपल्या शरीराला जोरात जर धक्का लागला, एखाद्या गाडीचा फटका लागला तर काय होतं? सगळ्यात पहिले आपल्या मसल्सला त्याचा धक्का लागतो. ओके, म्हणजे फॅट्सवर त्याचा आघात होतो. परंतु आपल्या बोन्सला त्याचा काही डॅमेज होत नाही, जास्त मोठ्या प्रमाणावर इंजुरी होत नाही. म्हणजे फॅट्स काय करत असतात? आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी यूज पॅडलिंग ऑफ क्लॉथ्स अंडर अ मोटर when we place it on floor and pound something in it? बघा काय म्हटलंय की आपण जे एखादं खलबत्त्यामध्ये, मॉर्टर म्हणजे काय? खलबत्ता. खलबत्त्यामध्ये जर आपण एखादी वस्तू कुटत असू, पॉन्ड करत असू, पॉन्ड म्हणजे काय? कुटणे. तर आपण एखादं क्लॉथ त्या खलबत्त्याच्या खाली का ठेवतो? फरशीवर, फरशीच्या वर कपडा, क्लॉथ ठेवतो आणि त्या क्लॉथवर काय असतं? क्लॉथ्सवर काय असतं? तर तो खलबत्ता ठेवतो आपण. असं का करतो? कारण जेव्हा खलबत्त्यावर आपण ठोकत असतो, खलबत्त्यामध्ये कुटत असतो, तेव्हा ते कुटताना ते फरशीला नुकसान होऊ नये, फरशी तुटू नये याच्यासाठी म्हणून आपण काय करत असतो? तो कपडा ठेवत असतो. ओके, कळलं? म्हणजे काय करतो आपण? फरशीला प्रोटेक्ट करतो. याच पद्धतीने फॅट्स जे असतात, फॅटसुद्धा आपल्या बॉडीचे ऑर्गन्सचं काय करत असतात? संरक्षण करत असतात, प्रोटेक्शन करत असतात. ओके, अशा पद्धतीने आपण आता 2 कॉन्स्टिट्युएंट बघितलेले आहेत फूडमधले. पहिलं बघितलं आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये कोण असतात? तर कार्बोहायड्रेट्समध्ये असतं स्टार्च, शुगर आणि लास्ट वन बघितलं होतं आपण फायबर. आणि आफ्टर दॅट आपण काय बघितलं होतं की फॅट्स बघितले होते. ओके, सो ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया प्रोटीन्स बघू.